दादा एकच प्रश्न होता, हे जे लिंबू अर्पण करतात हो. या देवतांना, त्या मागचं कारण काय? ही म्हणजे त्यांचं फळ आहे, जे आपण कसं कुठं बी जातो काय मिठाई वगैरे चढवतो, हा, या नारळ वगैरे, तर ही ह्यांचं एक नाही का मूळ, त्यांचं जी आपण कुठलं बी काम बोलतो किंवा माझं हे काम होऊ दे, त्यासाठी लोक ही लिंबू आणून ठेवतात. म्हणजे ह्याचं असं सिंपल आहे की जसं गणपतीला मोदक हो, आवडतो हो, तसं हो, मसोबाला बस, लिंबू बस, आवडतं. बस, बरोबर. पण उगाच लोकांनी काहीतरी कलह नाही, नाही, केलेला नाही, आहे. नाही, नाही, ती तर काही लोक वेगळे प्रकार करतात की करणी धरणी ह्याच्यासाठी ही ठेवतात, ही सर्व चुकीचं आहे. धन्यवाद. कारण हा म्हणजे मी आतापर्यंत बघितलं ना येलवाईचं पण, त्यांच्याकडे पण मी गेलेलो. म्हणजे ते तिथली जी लोक आहेत ना आणि एकंदरीत पंथातली लोक आहेत ना, ती लोक ह्याचा ज्या वेळेला अर्थ सांगतात ना त्यावेळेला खूप वेगळा असतो आणि समाज माध्यमांमध्ये जो अर्थ आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे लिंबूचा घ्या किंवा जटेचा घ्या, जटेबद्दल त्या लोकांना सुद्धा विरोध आहे थोडाफार. बरोबर आहे. हा. पण ती काही लोक कसे आहे की व्यवस्थित सांगत नाही हा. आणि लिंबू ठेवल्याचं असं लागतं कुणाला की काय करणी धरणी करण्यासाठी तर नाही ठेवत हा. कोण. असं काही नाहीये. ही फक्त कसं की तुम्ही आले तर आपण कसं गणपतीला मोदक चढवतो, कुठं गेलो की नारळ तोडतो. आता ह्यांचं मेन आवडतं म्हणजे बघायला गेलं तर लिंबू आणि नारळ, आणि जास्त करून एक ह्याला अंड, लिंबू आणि एक चुरूड सिगरेट, ही जास्त करून त्याचं मान आहे. आता कुणाची जशी अवपत असते तसं त्या पद्धतीने करतात. कुणी काय घेऊन नाही आलं तर लिंबूच घेऊन आलं, चला ठीक आहे लिंबू आणलं तर लिंबूच सही, असं आहे आपलं. भन्नाट आहे. अशा प्रकारच्या मंदिरांमध्ये आल्यावरच ह्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळतात, नाहीतर आपण डोळे बंद करून कान बंद करून त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. बाकी स्टोरी टू बी कंटिन्यूड राहील. अशीच विलक्षण मंदिरं मी तुम्हाला दाखवत राहीन आणि सनातनचा मूळ अर्थ आहे तो शोधत राहीन. आणि हर हर महादेव. धन्यवाद.